समाजामध्ये वावरत असताना आपण ओळखी अनोळखी लोकांच्या संपर्कात येत असतो. आपले जवळचे दूरचे नातलग असतात, आपला मित्र परिवार असतो. या लोकांसोबत राहत असताना आपल्याला असं वाटतं की थोडंफार प्रेम कमी मिळालं तरी चालेल, पण माझ्याबद्दल त्या व्यक्तीने आदर करायला पाहिजे, माझ्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात रिस्पेक्ट असायला पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल, असं जर मला वाटत असेल, ह्याचाच अर्थ आपण आपल्या सेल्फ रिस्पेक्टला प्रायोरिटी देतो असा होतो. बरं, मला रिस्पेक्ट द्या, मला मान द्या, मान-सन्मान करा, माझा आदर करा, असं म्हटल्याने मान-सन्मान होत नाही, असं म्हटल्याने रिस्पेक्ट मिळत नाही. रिस्पेक्ट ही कमवावी लागते आपल्या वागणुकीतून, आपल्या बिहेवियरमधून आणि रिस्पेक्ट ही स्वतःला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण इतरांची रिस्पेक्ट करू. ट्रीट अदर्स द वे यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. कसं आहे, रिस्पेक्ट करू तर रिस्पेक्ट मिळेल, पण ह्याचा अर्थ असा नाही की मला रिस्पेक्ट हवी म्हणून मला समोरच्या व्यक्तीला मान द्यायचा आहे. एक जेन्युइन रिस्पेक्ट तुम्हाला ठेवावी लागेल. जेव्हा तुम्ही फक्त तुमचा आदर केला पाहिजे, तुमची वरवर केली पाहिजे म्हणून जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याची व्हॅल्यू करता, त्याला रिस्पेक्ट देता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या ते लक्षात येतं. त्याची झळ त्याच्यापर्यंत पोहोचते की तुम्ही हे सगळं शो ऑफ करत आहे. तेव्हा जेन्युइन तुम्हाला रिस्पेक्ट इतरांची करावी लागेल आणि त्यासाठी हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण सेल्फ रिस्पेक्ट करू. तेव्हाच लोक आपली रिस्पेक्ट करतात. आपल्याला आपल्या सेल्फ रिस्पेक्टला प्रायोरिटी द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल स्वतःला व्हॅल्यू द्यायची आहे. स्वतःची किंमत ठेवायची आहे. जेव्हा आपण स्वतःला व्हॅल्यू देऊ तेव्हा इतर लोक सुद्धा आपली व्हॅल्यू करतील आणि तरच आपली व्हॅल्यू करतील जेव्हा आपण स्वतःला व्हॅल्यू देऊ. कधी कधी काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट आवडली नसताना, पटलेली नसताना सिच्युएशन अशी होते की एखादी व्यक्ती येऊन आपल्याला टाकून बोलून जातं, उद्धट बोलून देतं, वयाचं आणि नात्याचं भान न ठेवता आपल्याला चुकीचं ठरून जातं आणि आपण काहीच करू शकत नाही. आपण काहीच बोलत नाही. आपण शांत राहिलं, समोरच्या व्यक्तीला हे वाटतं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे म्हणूनच आपण शांत आहे. आपलं शांत असण्यामागचा उद्देश काय असतो की आपली इमेज खराब व्हायला नको. त्यासाठी आपण ते पचवून घेतो. आपण शांत राहतो. पण जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो की नाही, मी हे केलेलं आहे आणि ते योग्य आहे, त्यामुळे शांत राहण्यापेक्षा जर आपण ठीक आहे, आपण नाही बोलू शकत, पण अद्दल घडल्यानंतरही वारंवार ती सिच्युएशन क्रिएट करणं किंवा सिच्युएशन क्रिएट होणं, ह्यासाठी जबाबदार कोण असतं? आपणच असतो. बिकॉज आय हॅव गिव्हन दॅट कम्फर्ट झोन टू दॅट पर्टिक्युलर पर्सन, की तो कधीही येऊन मला काहीतरी बोलून जातो, टाकून जातो आणि पुन्हा काहीही न झाल्यासारखं गोड गोड बोलतो. यात जबाबदार मीच ना. तेव्हा आपल्याला आपली व्हॅल्यू ठेवायची आहे. आपल्याला समोरच्या व्यक्तीला हे समजायला हवं की नाही, असं बोलल्याने आपल्याला इन्सल्टिंग फील होतं, आपल्याला नाही छान वाटत. आपण नाही बोलून दाखवू शकलो, काही हरकत नाही, तेव्हा आपली तेवढी हिंमत झालेली नाही. पण समोर सुद्धा अशी सिच्युएशन येऊ नये यासाठी आपल्याला तसा प्रयत्न करावा लागेल. आणि जर पुन्हा आपण ती सिच्युएशन आपल्यासमोर येत असेल तर मात्र मग आपलं कुठे चुकत आहे. आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट ठेवत नाही आहोत. तेव्हा आपली सेल्फ रिस्पेक्ट ठेवायला आपल्याला स्वतःला व्हॅल्युएबल बनवावंच लागेल. आपल्याला परिस्थितीमध्ये, अशा सिच्युएशन मध्ये बोलावंच लागेल, उत्तर द्यावंच लागेल. आपल्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह पसरेल या भीतीने शांत राहणं हे खरंच चुकीचं आहे. आपल्याला आपल्या शब्दांवर लक्ष द्यायचं आहे, आपल्या बोलण्यावर लक्ष द्यायचं आहे, की मी जे बोलत आहे त्यात काही अर्थ आहे का, त्यात काही तथ्य आहे का, की मी वायफळच बोलत आहे. इतरांना माझी कंपनी, माझा सहवास आवडतो म्हणून तासनतास मी त्या व्यक्तीशी गप्पा मारत बसले आहे, याला काही अर्थ नाही. बिकॉज यू आर नॉट एंटरटेनर. आणि खरंच त्या व्यक्तीला जेन्युइनली तुमची कंपनी आवडते का हे तुम्हाला पडताळून पाहायला शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या व्यक्तीशी जुळून असलेली, त्या व्यक्तीच्या क्लोज असलेली लोक जेव्हा त्या व्यक्तीला भेटतात, मग त्यावेळेला सुद्धा त्या व्यक्तीला तुमची आठवण येते का? किंवा तुम्ही त्या तिथे प्रेझेंट असताना तुम्ही इग्नोर केले जातं की तुम्हाला पण तितक्याच इंटरेस्टनी, तितक्याच व्हॅल्यू देऊन त्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व केलं जातं? हे तुम्हाला पडताळून बघायचं आहे. आणि जर तुमचं असं लक्षात आलं की नाही, मला इग्नोर केलं जात आहे, तेव्हा मग अशा वेळेला आपल्याला तिथून पाय मागे घ्यायचा आहे. आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीच्या मागे पुढे करायचं नाही, की फक्त वेळ साधून घ्यायसाठी ती व्यक्ती आपल्याशी जर बोलत असेल तर त्या व्यक्तीशी आपण पुन्हा जर तासनतास वेळ आपला वाया घालवून बोलत असू तर आपण तिथे चुकीचं ठरतो. आपल्याला आपल्या वेळेला व्हॅल्यू द्यायची आहे, स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. वेळ अजिबात वाया घालवायचा नाही आहे, सतत आपल्याला बिझी राहायचं आहे. वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे काय, की जे काही आपण करत आहोत त्याचं एक चांगलं आउटपुट निघत आहे का,
हे जर आउटपुट चांगलं निघत असेल तर नक्कीच आपण आपला वेळ आहे तो वेस्ट करत नाही आहोत. आणि जेव्हा समोरची व्यक्ती, त्या व्यक्तीला आपल्यासोबत काही काम असतं, तेव्हा ती जेव्हा पहिला प्रश्न त्या व्यक्तीच्या डोक्यात येत असेल, की ह्याच्याकडे वेळ असेल का? हिच्याकडे माझ्यासाठी वेळ असेल का? याचा अर्थ काय, की खरंच आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करत आहोत आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या वेळेची किंमत आहे. जे आपले जवळचे नातलग आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, जे आपल्याबद्दल खरंच जेन्युइनली चांगला विचार करतात आणि अशा लोकांसाठी आपल्याला नेहमी तत्पर राहायचं आहे, नेहमी त्यांच्या कामात पडायचं आहे. आणि पण ॲट द सेम टाईम जी लोकं फक्त आपला वापर घेत आहेत, आपला गैरफायदा घेत आहेत आणि आपल्याला ते माहिती आहे, आपल्याला अद्दल घडलेली आहे, की आपण फक्त एक विरंगुळा म्हणून या लोकांसाठी आहोत. आपले शब्द, आपलं राहणं, आपलं बोलणं त्यांना फक्त एक एंटरटेन असते किंवा त्यांचा वेळ निघून जातो. अशा लोकांसाठी मात्र जी नेव्हर देअर फॉर यू, अशा लोकांसाठी डोंट बी अवेलेबल फॉर ऑल द टाईम. तेव्हा आपल्याला आपली सेल्फ रिस्पेक्ट ही जोपासायची आहे. आपलं बिहेवियर असं असलं पाहिजे, की समोरची व्यक्ती बिहेव करताना मर्यादेत राहून, मर्यादेचं भान ठेवून आपल्याशी वागेल, आपल्याशी बोलेल. आपल्याला बोलताना असं बोलायचं आहे, कमी थोडक्यात पण महत्त्वाचं, की आपलं बोलणं हे वायफळ नसून खरंच महत्त्वाचं आहे, हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि आपला वेळ हा खूप महत्त्वाचा आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्याला जपून वापरायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक यू.